नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डे 29 एक्सरसाइज पहिला प्रश्न येथे आपल्याला करेक्ट ऑप्शन निवडायचा आहे। त्यातील पहिला प्रश्न लॅटरल सरफेस एरिया ऑफ क्यूब हॅविंग साइड 3 सेंटीमीटर। पहा क्यूबची साइड आपल्याला 3 सेंटीमीटर दिलेली आहे आणि लॅटरल सरफेस एरिया काढायचा आहे। लॅटरल सरफेस एरिया म्हणजे काय? उभे पृष्ठफळ, म्हणजे त्याला 4च सरफेस असतात। पहा फॉर्म्युला काय आहे? लॅटरल सरफेस एरिया ऑफ क्यूब 4L स्क्वेअर। इथे L ची व्हॅल्यू आपल्याला 3 सेंटीमीटर आहे, म्हणजे लॅटरल सरफेस एरिया काय होणार आहे? 4L स्क्वेअर। पहा 4 L ची व्हॅल्यू 3 आहे, म्हणजे 3 चा स्क्वेअर 4 × 9 = 36। पहा युनिट सेंटीमीटर आहे आणि एरिया आहे म्हणजे स्क्वेअर सेंटीमीटर। 36 म्हणजे ऑप्शन नंबर सी इज करेक्ट आन्सर। 36 स्क्वेअर सेंटीमीटर। दुसरा प्रश्न टोटल सरफेस एरिया ऑफ सिलेंडर हॅविंग रेडियस 3.5 मीटर। पहा आपल्याला सिलेंडरची रेडियस 3.5 मीटर दिलेली आहे आणि हाईट दिलेली आहे 4 मीटर। तर आपल्याला टोटल सरफेस एरिया काढायचा आहे। टोटल सरफेस एरिया ऑफ सिलेंडर। पहा टोटल सरफेस एरिया ऑफ सिलेंडर फॉर्म्युला काय आहे? 2πr आणि ब्रॅकेटमध्ये r+h। पहा फॉर्म्युले पाठ पाहिजेत तरच सोडवता येणार आहे। ब्रॅकेटमध्ये r+h व्हॅल्यू पुट करू आपण। 2 पायची व्हॅल्यू आपण 22/7 घेऊ। r रेडियस दिलेली आहे 3.5 इंटू ब्रॅकेटमध्ये रेडियस 3.5 आणि प्लस हाईट आहे 4। 7 ने हे 3.5 डिवाइड केले आपण तर 0.5 होईल, बरोबर आहे। 2 × 22 म्हणजे 44 होतील इंटू 0.5 आणि इंटू हे दोघांचे ॲडिशन 7.5 होईल। पूर्ण हा मल्टिप्लिकेशन 165 येणार आहे आणि युनिट आपल्याला मीटर आहे। आपण सरफेस एरिया काढलेला आहे, एरिया असल्यामुळे स्क्वेअर आणि युनिट मीटर आहे म्हणजे स्क्वेअर मीटर। 165 म्हणजे ऑप्शन नंबर बी इज करेक्ट आन्सर। तिसरा प्रश्न टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूब आणि व्हॉल्यूम ऑफ क्यूब हे आपल्याला इक्वल दिलेले आहेत। पहा टोटल सरफेस एरिया आणि व्हॉल्यूम ऑफ क्यूब हे इक्वल दिलेले आहेत। व्हॉल्यूम ऑफ क्यूब, तर क्यूबची लेंथ किती असेल ती आपल्याला फाइंड आउट करायची आहे। पहा टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूब फॉर्म्युला काय आहे? 6L स्क्वेअर। पहा क्यूबचा टोटल सरफेस एरिया फॉर्म्युला 6L स्क्वेअर आणि व्हॉल्यूम ऑफ क्यूब L क्यूब आहे। ह्या व्हॅल्यू इक्वल आहेत। यावरून आपल्या L ची व्हॅल्यू काढायची आहे। पहा येथे स्क्वेअर आहे, येथे क्यूब आहे, म्हणजे इकडला स्क्वेअर कॅन्सल होईल तर येथे फक्त L राहील, बरोबर आहे। म्हणजे 6 = L, बरोबर आहे। पहा लक्षात येत नसेल तर 6L स्क्वेअर आहे इक्वल टू L क्यूब आहे, बरोबर आहे। त्यामुळे हे 6 या साईडला राहू देऊ तर L क्यूब अपॉन L स्क्वेअर होईल, बरोबर आहे। पहा येथे स्क्वेअर आहे, येथे क्यूब आहे, म्हणजे हा स्क्वेअर कॅन्सल होईल, येथे फक्त L राहील, म्हणजे 6 = L। म्हणजे लेंथ किती असेल? 6। येथे आपला युनिट काहीच दिलेलं नाही, म्हणजे आपण काय लिहिणार? 6 युनिट। 6 युनिट। ऑप्शन नंबर सी इज करेक्ट आन्सर। पहा पहिल्या प्रश्नाचं सी आन्सर आहे, पहा दुसऱ्या प्रश्नाचं बी आन्सर आहे आणि तिसऱ्या प्रश्नाचं सी आन्सर आहे। पहा दुसरा प्रश्न एक आपल्याला ट्रे दिलेला आहे। पहा क्यूबॉइड शेप, ट्रेचा शेप आपला क्यूबॉइड आहे, म्हणजे लांबी, रुंदी आणि उंची वेगवेगळी असेल। ह्या ट्रेची कॅपॅसिटी किती आहे? 5 लिटर आहे। पहा 5 लिटर कॅपॅसिटी असणाऱ्या ट्रेमध्ये आपण बर्फी बनविण्यासाठी खवा आणि शुगरचं मिक्सचर यामध्ये ओतलेलं आहे। पहा आपल्याला ॲक्टिव्हिटीमध्ये काय करायचं आहे? लेंथ फाइंड आउट करायची आहे। लेंथ किती असेल? ॲक्टिव्हिटी पूर्ण करत लेंथ फाइंड आउट करायची आहे। पहा विड्थ किती आहे? 40 सेंटीमीटर आहे आणि हाईट आहे 2.5 सेंटीमीटर। ही हाईट 2.5 आहे आणि रुंदी किती आहे? 40 सेंटीमीटर आणि उंची आहे 2.5 सेंटीमीटर। तर आपल्याला लेंथ फाइंड आउट करायची आहे। पहा त्यासाठी ॲक्टिव्हिटी पूर्ण करायची आहे। या ट्रेची कॅपॅसिटी 5 लिटरची आहे। पहा कॅपॅसिटी ऑफ ट्रेची कॅपॅसिटी किती आहे? 5 लिटर आहे, परंतु येथे आपल्याला क्यूबिक सेंटीमीटरमध्ये लिहायचं आहे। म्हणजे 1 लिटर म्हणजे काय?
1000 क्युबिक सेंटीमीटर, आपल्याला 5 लिटर आहे, त्यामुळे आपण काय करणार, 5ला 1000ने मल्टिप्लाय केलं तर इथे काय येईल 5000. या बॉक्समध्ये लिहिणार आपण 5000 क्युबिक सेंटीमीटर. ट्रेची कॅपॅसिटी 5 लिटर आहे. 5 लिटर म्हणजे काय, 5000 क्युबिक सेंटीमीटर. पहा व्हॉल्यूम ऑफ मिक्सचर, व्हॉल्यूम किती आहे, 5 लिटरचं आहे, बरोबर आहे. म्हणजे इथे आपण काय लिहिणार 5000 क्युबिक सेंटीमीटर. ट्रेचं व्हॉल्यूम म्हणजेच काय, व्हॉल्यूम ऑफ मिक्सचर, बरोबर आहे. ट्रेचं व्हॉल्यूम म्हणजे लेंथ इंटू ब्रीथ इंटू हाईट, कारण क्युबॉइड शेप आहे. व्हॉल्यूम किती असणार आहे 5000. प्रत्येक बॉक्समध्ये 5000 येत आहे. लेंथ फाइंड आउट करायची आहे. ब्रीथ 40 आहे आणि हाईट 2.5 आहे, बरोबर आहे. आणि क्युबिक सेंटीमीटर म्हणजे पूर्ण कॅपॅसिटी किती आहे 5000 क्युबिक सेंटीमीटर, बरोबर आहे, म्हणजे व्हॉल्यूम. यावरून लेंथ काय होईल 40 आणि इंटू 2.5 यांचा मल्टिप्लिकेशन किती होणार आहे 100, बरोबर आहे. तो या साईडला आला तर डिव्हिजनमध्ये येईल आणि हे 5000 ॲज इट इज. म्हणजे प्रत्येक बॉक्समध्ये आपल्याला 5000 लिहायचं आहे. पहा हे कॅल्क्युलेशन केलं 50 सेंटीमीटर, म्हणजे लेंथ किती असेल 50 सेंटीमीटर. पहा लेंथ फाइंड आउट करण्यासाठी आपण ॲक्टिव्हिटी पूर्ण केलेली आहे. पहा क्वेश्चन नंबर 3, पहिला प्रश्न. येथे आपल्याला क्युबॉइड आहे आणि क्युबॉइडची लेंथ, ब्रीथ आणि हाईट दिलेली आहे, तर आपल्याला टोटल सरफेस एरिया फाइंड आउट करायचा आहे. पहा क्युबॉइड शेप आहे म्हणजे इष्टिकाची ती हाईट, ब्रीथ आणि लेंथ ह्या वेगवेगळ्या असतील. लेंथ आपल्याला 8 मीटर आहे, ही ब्रीथ आहे 6 मीटर आणि हाईट आहे 5 मीटर. तर आपल्याला या क्युबॉइड शेपचा टोटल सरफेस एरिया काढायचा आहे, म्हणजे टोटल सर्व सरफेसचा एरिया किती असेल तो फाइंड आउट करायचा आहे. पहा क्युबॉइडचा टोटल सरफेस एरिया फॉर्म्युला माहिती पाहिजे. पहा क्युबॉइड त्याचा टोटल सरफेस एरिया हा फॉर्म्युला आहे 2 टाइम्स LB + BH + HL. पहा टोटल, पहा फिगर काढायची गरज नाही आहे. टोटल सरफेस एरिया ऑफ क्युबॉइड इक्वल टू 2 टाइम्स LB + BH + HL. पहा ही काय आहे लेंथ आहे, ही ब्रीथ आहे आणि ही हाईट आहे. इक्वल टू 2 L 8 आहे, 6 + B 6 आहे, H 5 आहे प्लस H 5 आणि L 8 आहे. पहा 2 हा मल्टिप्लिकेशन 48 प्लस हा मल्टिप्लिकेशन 30 आणि हा मल्टिप्लिकेशन 40. पहा 2 ही ॲडिशन 118, बरोबर आहे. म्हणजे 2 × 118 236. पहा एरिया असेल तर आपल्याला स्क्वेअर लिहायचा आहे आणि युनिट काय आहे मीटरमध्ये, म्हणजे युनिट मीटर आहे म्हणजे स्क्वेअर मीटर. पहा दुसरा प्रश्न. कर्व सरफेस एरिया ऑफ सिलेंडर. सिलेंडरसाठी आपल्याला काय दिलेलं आहे, फॉर अ सिलेंडर, सेफ सिलेंडर आहे, कर्व सरफेस एरिया फाइंड आउट करायचा आहे आणि रेडियस दिली 10 सेंटीमीटर. रेडियस आहे 10 सेंटीमीटर, हाईट आहे 12 सेंटीमीटर आणि आपल्याला पायची व्हॅल्यू किती घ्यायची आहे 3.14 घ्यायची आहे. आपल्याला फाइंड आउट करायचं आहे कर्व सरफेस एरिया ऑफ सिलेंडर. इक्वल टू, पहा सिलेंडरचा कर्व सरफेस एरिया 2πRH, म्हणजे असा कर्व, हा जो कर्व आहे टॉपचा आणि बॉटमचा नाही, फक्त कर्व शेप किती असेल तो एरिया 2πRH. पहा व्हॅल्यू पुट करू. 2 पायची व्हॅल्यू किती घ्यायची आपल्याला 3.14, रेडियस 10 दिलेली आहे आणि हाईट आहे 12 × 12. हा मल्टिप्लिकेशन 6.28 होईल, बरोबर आहे, आणि इंटू हा मल्टिप्लिकेशन 120 होईल. या दोघांचा मल्टिप्लिकेशन केला तर आन्सर मिळेल आपल्याला 753.6. पहा एरिया असल्यामुळे स्क्वेअर लिहिणार आपण,
परंतु युनिट काय आहे सेंटीमीटर म्हणजे स्क्वेअर सेंटीमीटर. टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूबचा टोटल सरफेस एरिया दिलेला आहे, तर आपल्याला त्याची साईड फाइंड आउट करायची आहे. टोटल सरफेस एरिया फॉर्म्युला लिहून घेऊ आपण. टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूबचा टोटल सरफेस एरिया म्हणजे काय 6L², बरोबर आहे. परंतु टोटल सरफेस एरिया आपल्याला किती दिलेला आहे 384 म्हणजे ही व्हॅल्यू 6L². आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे साईड फाइंड आउट करायची, म्हणजे एलची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. यावरून एलची व्हॅल्यू काढता येईल आपल्याला. L² इक्वल टू काय होईल 384ला या 6ने डिवाईड करावं लागेल. देअरफॉर L² इक्वल टू हे डिव्हिजन 64 होईल, बरोबर आहे. दोन्ही साईडचा आपण स्क्वेअर रूट घेऊ म्हणजे एलची व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला 8. युनिट काय आहे सेंटीमीटर, 8 सेंटीमीटर. साईड किती असेल 8 सेंटीमीटर. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4. अ टँक विथ डायमीटर, एक पाण्याची टाकी आहे. याप्रमाणे समजा पाण्याची टाकी बांधलेली आहे. तर डायमीटर या टँकचा डायमीटर किती आहे 6 मीटर आहे. म्हणजे रेडियस किती होईल 6 मीटरचे हाफ म्हणजे 3 मीटर होईल, बरोबर आहे. डायमीटर दिला आहे म्हणजे आपल्याला रेडियस माहिती झालेली आहे, बरोबर आहे. डेप्थ म्हणजे काय ही खोली म्हणजे हाईट होईल, बरोबर आहे. ही हाईट किती आहे 3.5 मीटर 3.5 मीटर आहे. तर आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे फाइंड कॅपॅसिटी म्हणजे या टाकीमध्ये पाणी किती बसेल ती आपल्याला कॅपॅसिटी म्हणजे व्हॉल्यूम फाइंड आउट करायचं आहे. व्हॉल्यूम ऑफ टँक कसा आहे सिलेंडर शेप आहे, बरोबर आहे. त्यामुळे आपण सिलेंडरचा फॉर्म्युला वापरणार. व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर फॉर्म्युला काय आहे πr²h. व्हॅल्यू पुट करू. पायची व्हॅल्यू 22/7. आर रेडियस किती आहे 3 आहे, परंतु स्क्वेअर आहे म्हणजे 3 आपण 2 टाइम्स लिहू कारण स्क्वेअर असल्यामुळे 3 × 3 लिहिलेलं आहे. आणि एच 3.5 आहे. 7ने डिवाईड करू 3.5ला तर हे 0.5 होतील, बरोबर आहे. हे 22 × 9 आणि इंटू 0.5. 22 × 9 म्हणजे काय होतील 198, बरोबर आहे. आणि इंटू 0.5 हा मल्टिप्लिकेशन येईल 99 होईल. युनिट काय आहे मीटर, परंतु व्हॉल्यूम आहे. व्हॉल्यूम असेल तर आपल्याला क्यूबिक लिहायचं आहे. क्यूबिक मीटर. किंवा असंही लिहू शकतो आपण असं लिहिता येईल किंवा मीटर क्यूब असंही लिहिता येईल किंवा क्यूबिक मीटर असंही लिहिता येईल. व्हॉल्यूमचं युनिट असं लिहिता येईल क्यूबिक मीटर किंवा या फॉर्ममध्ये लिहिता येईल किंवा या फॉर्ममध्ये लिहिता येईल. कोणत्या एका पद्धतीत लिहिणं आवश्यक आहे. इथे लिहिणार आपण कॅपॅसिटी ऑफ टँक इज 99 क्यूबिक मीटर. क्वेश्चन नंबर 5. लेंथ ब्रीथ आणि हाईट आपल्याला क्युबॉइडची दिलेली आहे, बरोबर आहे. फॉर क्युबॉइड शेप आपल्याला काय दिलेलं आहे लेंथ दिलेली आहे. लेंथ आहे 30 फीट. नंतर ब्रीथ दिलेली आहे 25 फीट आणि हाईट आहे 12 फीट. क्युबॉइडची लेंथ ब्रीथ आणि हाईट दिलेली आहे. क्युबॉइड म्हणजे याप्रमाणे असेल क्युबॉइड. तर हाऊ मच डज कॉस्ट टू पेंट ऑल 4 वॉल्स. टॉपचं रूफ असेल आणि बॉटमला फ्लोअर असेल म्हणजे या 2 सरफेसला आपल्याला पेंट करायचं नाही आहे टॉपला आणि बॉटमला. मग किती वॉल आहेत ही एक वॉल ही एक समोरची आणि मागची म्हणजे एकूण 4 वॉल्स आहेत, बरोबर आहे. या 4 वॉलला पेंट करण्यासाठी आपल्याला किती खर्च येईल म्हणजे आपल्याला काय काढायचं आहे या 4 वॉलचा सरफेस एरिया काढायचा आहे, बरोबर आहे. जो एरिया येईल नंतर त्याला पुन्हा 5ने मल्टिप्लाय करायचं आहे. आपल्याला टॉपचा सरफेस एरिया विचारात घ्यायचा नाही
आणि बॉटमचा घ्यायचा नाही. म्हणजे कोणता एरिया पाहिजे आपल्याला? लॅटरल सरफेस एरिया ऑफ क्युबॉइड. या 4 उभ्या भिंतीचा लॅटरल सरफेस एरिया. लॅटरल सरफेस एरिया. पहा, लॅटरल सरफेस एरिया ऑफ क्युबॉइड 2 टाइम्स एल प्लस बी इंटू एच आहे. पहा, 2 टाइम्स एल प्लस बी इंटू एच. कारण लॅटरल सरफेस एरिया फक्त उभे पृष्ठफळ, फक्त उभ्या 4 भिंतीचा एरिया हे 2, एलची व्हॅल्यू आहे 30, बीची व्हॅल्यू आहे 25, दोघांचे ॲडिशन, आणि एच म्हणजे हाईटने मल्टिप्लाय करायचं. पहा, हे 2 दोघांचे ॲडिशन 55 होईल आणि इंटू 12, बरोबर आहे. पहा, हा मल्टिप्लिकेशन 2 इंटू 55 म्हणजे 110 होतील इंटू 12. पहा, हा मल्टिप्लिकेशन 1320 येईल, बरोबर आहे. पहा, एरिया असल्यामुळे स्क्वेअर आणि युनिट आहे फीट, म्हणजे स्क्वेअर फीट. 1 स्क्वेअर फीटला पेंट करण्यासाठी 5 रुपीज खर्च येतो. आपल्याकडे किती स्क्वेअर फीट आहेत? 1320 आहेत. म्हणजे एवढ्यांना किती खर्च येईल? मग आपण काय करणार? या नंबरला 5ने मल्टिप्लाय करणार. पहा, 9 कॉस्ट ऑफ पेंट. एकूण पेंट करायला खर्च किती येणार आहे? 5ने मल्टिप्लाय करणार. 5 म्हणजे काय? एका स्क्वेअर फीटचा रेट आहे तो, आणि आपल्याकडे एकूण आहेत 1320 स्क्वेअर फीट, बरोबर आहे. हा मल्टिप्लिकेशन एवढा येईल. कॉस्ट आहे म्हणजे युनिट काय येईल? रुपीज. कॉस्ट असल्यामुळे युनिट काय येईल? रुपीज येईल. एवढे रुपये, एवढा खर्च येईल आपल्याला. क्वेश्चन नंबर 6, लेंथ, ब्रीथ आणि हाईट आपल्याला गोडाऊनची दिलेली आहे. गोडाऊन आहे म्हणजे शेप कसा आहे? क्युबॉइड आहे. गोडाऊनचा शेप आपला क्युबॉइड आहे. लेंथ, ब्रीथ आणि हाईट आपल्याला दिलेली आहे. पहा, या गोडाऊनची लेंथ आहे 18 मीटर, ब्रीथ आहे 12 मीटर, 12 मीटर ब्रीथ आहे, आणि हाईट आहे 6 मीटर. पहा, लेंथ किती आहे? 18 मीटर, ब्रीथ आहे 12 मीटर आणि हाईट आहे 6 मीटर. याप्रमाणे गोडाऊन आहे. तर या गोडाऊनमध्ये आपल्याला काय करायचं आहे? असे बॉक्स बसवायचे आपल्याला की ज्याची लांबी, रुंदी आणि उंची 3 मीटर असेल. पहा, म्हणजे क्यूब शेप कसा आहे? क्यूबचा आहे. लेंथ 3 आहे, हाईट 3 आहे आणि ब्रीथ पण 3 आहे. याप्रमाणे क्यूबचे असे बॉक्स यामध्ये किती बसतील? आपल्याला काय करावं लागेल? या क्युबॉइडचं व्हॉल्यूम काढावं लागेल आणि याचंही व्हॉल्यूम काढावं लागेल. या व्हॉल्यूमने आपल्याला डिवाईड करावं लागेल, बरोबर आहे. म्हणजे तेवढे बॉक्स बसतील. व्हॉल्यूम ऑफ गोडाऊन. हे काय? गोडाऊन आहे. व्हॉल्यूम ऑफ गोडाऊन. लेंथ इंटू ब्रीथ इंटू हाईट, बरोबर आहे. लेंथ किती आहे? 18, ब्रीथ आहे 12, हाईट आहे 6. पहा, हा मल्टिप्लिकेशन करू आपण, किंवा करायची गरज नाही कारण नंतर आपल्याला डिवाईड करायचं आहे, बरोबर आहे. व्हॉल्यूम आपलं हे आलेलं आहे, बरोबर आहे. आता आपण काय करू? या क्यूबचं व्हॉल्यूम काढू. व्हॉल्यूम ऑफ क्यूब. हा मल्टिप्लिकेशन आपण का केलं नाही? कारण नंतर आपल्याला डिवाईड करायचं आहे. व्हॉल्यूम ऑफ क्यूब केला तरी चालेल पण वेळ जाईल आपला. व्हॉल्यूम ऑफ क्यूब. क्यूबचं व्हॉल्यूम म्हणजे काय? साईडचा क्यूब, बरोबर आहे. साईड किती आहे? 3 आहे, किंवा इथे लिहू आपण एल क्यूब. हा फॉर्म्युला झाला एल क्यूब, बरोबर आहे. एल किती आहे? 3 आहे, म्हणजे 3चा क्यूब म्हणजे काय होईल? 27, बरोबर आहे. 3 इंटू 3 इंटू 3 म्हणजे 3चा क्यूब, तो येणार आहे 27. पहा, इथे लिहिणार 9 नंबर ऑफ बॉक्सेस क्यूब शेप्ड. पहा, व्हॉल्यूम ऑफ गोडाऊन अपॉन व्हॉल्यूम ऑफ क्यूब. पहा, गोडाऊनचं व्हॉल्यूम किती आलेलं आहे? 18 इंटू 12 इंटू 6, बरोबर आहे. आणि हे व्हॉल्यूम किती? 27 आहे. पहा, आता कॅन्सल करू आपण. 3ने डिवाईड करू,
पुन्हा या 2 नंबरला 3 ने डिवाइड करू, हे 2 होतील, हे 3 होतील. या 3 ने 12ला डिवाइड करू, काय राहणार आहे 6 × 4 × 2 म्हणजे काय होईल 48. किती बॉक्सेस बसतील 48 बॉक्सेस बसतील. बरोबर आहे. पहा इथे एक सेंटेन्स लिहिणार आपण. देअरफॉर 48 क्यूब बॉक्सेस हॅविंग 3 meter side can be placed in that godown. समजलं मित्रांनो? धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.